नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीतली पहिली जात नाम शिकलेलो आहोत. आज आपण अभ्यासणार आहोत शब्दांच्या जातीतली दुसरी जात म्हणजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाची दुसरी व्याख्या आहे नामाची वारंवार होणारी पुनरावृत्ती टाळावी म्हणून जो शब्द वापरतात त्यास सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, समजा आपण वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती करत असो, म्हणजे गणेश एक चांगला मुलगा आहे, गणेश आईला मदत करतो, गणेश रोज शाळेत जातो. या वाक्यांमध्ये आपण गणेश या नामाची पुनरावृत्ती केलेली आहे. ही पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला गणेश या शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरावे लागतील आणि ते दुसरे शब्द म्हणजे सर्वनाम. उदाहरणार्थ, गणेश एक चांगला मुलगा आहे, तो आईला मदत करतो, तो नियमित शाळेत जातो. इथे गणेशच्या ऐवजी आपण तो या सर्वनामाचा वापर केलेला आहे. उदाहरणार्थ, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः हे शब्द नामाऐवजी वापरतात. आता खाली पाहत असाल तर एकूण सर्वनाम किती आहेत? 9. कोणते 9 सर्वनाम आहेत? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही 9 सर्वनामे आहेत. या 9 सर्वनामांपैकी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती, वचनानुसार बदलणारी सर्वनामे कोणती, प्रश्न विचारण्यासाठी कोणती सर्वनामे आहेत, आत्मवाचक सर्वनाम कोणती आहेत, हे आपण पाहणार आहोत. तर या 9 सर्वनामांपैकी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत 3. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे म्हणजे जी सर्वनामं स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी अशा पद्धतीने ज्यांचा बदल होतो त्याला आपण लिंगानुसार बदलणारी सर्वनामे म्हणणार. यामध्ये तो, हा, जो ही 3 सर्वनामे येतात. तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे अशा पद्धतीने. वचनानुसार बदलणारी सर्वनामे आहेत 5. मी, तू, तो, हा, जो. वचनानुसार बदलणारी सर्वनामे म्हणजे एक वचनचं अनेक वचन होते. प्रश्न विचारण्यासाठी कोण आणि कायचा वापर होतो. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण आणि स्वतः, जी सर्वनामे स्वतःसाठी वापरली जातात ती सर्वनामे. आता या पूर्ण भागावरती प्रश्न कोणते विचारले जातात? तर पहिला प्रश्न येतो तुमचा व्याख्येवरती. सर्वनामाची व्याख्या दिली जाईल आणि तुम्हाला ओळखावं लागेल. दुसरा प्रश्न येईल एकूण सर्वनाम किती आहेत? 9. पर्याय दिलेल्यापैकी कोणते सर्वनाम आहे? या 9 पैकी जे सर्वनाम पर्यायात असेल ते आहे मध्ये येणार. लिंगानुसार बदलणारी किती सर्वनामे आहेत? 3. पर्यायात कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलतात किंवा पर्यायातील कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलत नाही? वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती व कोणते? प्रश्न विचारण्यासाठी कोणत्या सर्वनामांचा वापर होतो? व आपण आणि स्वतः हे सर्वनाम कशामध्ये येते? तर आत्मवाचक सर्वनामामध्ये येते. आता तुम्हाला या भागामध्ये अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ही 9 सर्वनामे पाठ असली पाहिजे. ज्यावेळेला ही 9 सर्वनामे तुमची पाठ असतील तुम्हाला या भागावरचा कोणताच प्रश्न तुमचा मायनसमध्ये जाणार नाही. आता आपण आज सर्वनामाचा एक भाग पाहिलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण सर्वनामाचे प्रकार पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडतात का. धन्यवाद.